हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही भगवद्गीतेचे कडेच अध्यायो मोक्ष संन्यास योगांतो आता अध्ययन करत रसाची परमात्मो अर्जुनाक ये एदोळतय सांगेल सर्व विषय म्हळ्यार अशोचानन्य शोचस्त्वम नानु शोचंती पंडिताः म्हणटय दुखून सांगील पळय. भगवद्गीतेचे उपदेश प्रारंभ जाल्ले दोन्ही अध्यायाचे 10 श्लोका दुखून थंय दुखून आजी तै कसं सांगला 17 अध्याय ते ताचे एक उपसंहार म्हळ्यार समरायझेशन सर्व अध्यायाचे समरायझेशन हे अध्यायांतो असं म्हणटाचे आमी समरी करून सांगला ताणें म्हण. तशी चड जावन गुणत्रय विभाग योगांतो सांगील तसल ते त्रिगुणात्मक विषय पळय तोच थंय दुखून हांग थंय परमात्मो सांगतरस. तशी देहाक परमात्मो सांगतरस पुरे तिन्ही विधाचे कर्म तिन्ही विधाचे धैर्य तिन्ही विधाचे पुरे प्रति एकांतो कर्मांतो जवो मागीर आलोचनेन तुजेवो तशीची धृती धैर्यान तुजेवो खंयच्यानूय एक तिन्ही विध सात्विक राजसिक तामसिक म्हूण सांगूनची आस पुराय विशयांतूय तिन्ही वर्ग आसा तिन्ही विभाग म्हणटा डिविजन म्हणटा पळय तशी सात्विक तामसिक आनी राजसिक म्हूण म्हणलेले. तशी बुद्धींतूय कर्मांतूय मागीर कर्त्र म्हळ्यार कर्म करतल जन तांगेलांतूय तशीची पुरे प्रति एकांतो तीन विध असं म्हूण आमकां कळना. आत्त कडेरी सुखम तू इदानीं त्रिविधम शृणु मे भरतर्षभ म्हूण सांगून सुख ही तिन्ही विधाचे म्हूण सांगता. तांतू सात्विक सुख सुरवेक मस्त कश्ट म्हूण दिशील विशय कडेर आमकां सुख म्हूण दिसता जाल्यार ते सात्विक सुख म्हणून घेता म्हणटा परमात्मा. तशीची सुरवेक येतदग्रे विषमेव सुरवेक प्रारंभ करतना आमकां तें सुख भारी परिणामी अमृतोपम मागीर सुख दिसता जाल्यार सुरवेक प्रारंभ करतना आमकां तें एक दुख्खशी दिसता कश्टशी दिसता. पळय परमात्मा विशय कसले एक नियम दवरून करचे म्हळ्यार आमकां कश्ट दिसता कश्ट जाल्यार कडेरी एक तांतू जेवची एक अनुभूती आसा पळय परमात्मा ती कितली सुख जाल्यार कोरका जाल्यार कितले कश्ट दिता पळय आमकां. तशी मनशाले एक स्वभावची सुख जेवका म्हूण लेखचें जाल्यार खंयचें सुख जेवका म्हूण सांगून निर्णय करूं मनशाक कळना शिवाय सुख जेवका म्हूण दिसता. तशी सात्विक राजसीक आनी तामसीक तिनी सुख आसा म्हूण म्हणटरस परमात्मो सात्विक सुखा विशयो ताणें सांगलें समुद्र मथनांतो सुरवेक विष मेळेल वरी सात्विक सुख सुरवे प्रयत्न करतना कश्ट जाल्यार मागीर तें सुख शाश्वत भारी सुख तें म्हूण सांगता. आनी तें आत्मबुद्धी प्रसाद जे म्हूण म्हणला पळय त्या श्लोकांतू आत्मप्रसाद म्हळ्यार परमात्मालो अनुग्रह सात्विक सुख तशीची. आतां आमकां एक कसले देवाल विशयांत सुख मेळका म्हणजे आमी एकले कुडल्यांनी जायना थंय परमात्मा अनुग्रहानच आमकां कसो जाल्यार मेळचें कसो जाल्यार परमात्मा अनुग्रहान जेवचें. शुद्ध मन कोणा आसत तांकां सात्विक सुख जाता जाल्यार तें सुख भायरचें न्हय भितरचें. तशी परमात्मा अनुग्रह आनी मनांतो एक प्रसन्नता आसल्यार तें स्वरूप आनंद सुख म्हळ्यार अपरोक्ष ज्ञानाचें सुख म्हणटा पळय तें मेळटा केदना परमात्मा अनुग्रह आसल्यार. आनी मनशान जीवन करचें सुखा खातीर न्हय जिवनांतो सुख जावका म्हूण म्हळ्यार खातीर न्हय कश्ट पावन घोळटा लौकीक जिवनांत जाल्यार सूख भोगूका म्हूण जाल्यार कश्ट पावन घोळून दुड्ड करता पळतो. तशी सूख नातील जिवनांत कोणाकय कसले एक रुची म्हूण ना
होता गेल जीवन सगळे कष्टाचे म्हणून म्हणताना कोणाच्या येशिली हे कष्ट जीवन कष्ट बघून सरली म्हणणा म्हळ्यार सूख नातील जिवनांत केन्नाय हें रुचिना नाका म्हूण दिसता जीवन जीवन करचें नाकाची म्हूण दिसता. तशी लौकिकांतूय तशीची सगळो दीस घडवान घडलेलो बरी घडतकयतो मेळची एक दुड्ड वोट्ट करून मेळची सुखा खातीर. तशी सात्वीक सूख आमकां कुडलें मेळना म्हूण जालें स्वाभावीक जिवनूय मेळना म्हूण जालें जाल्यार सात्वीक सूख मेळका जाल्यार कसो करका परमात्माला अनुग्रह पावका. परमात्माला अनुग्रह मेळका जाल्यार कसो करका आमी मस्त साधन करका. तशी कशी साधन करचें हे पळय ध्याना योगांत न्ही परमात्मान सांगला. सुरवेक इंद्रिय निग्रह मागीर मन शुद्धी मागीर मनाचें एकाग्रता मागीर परमात्माला साधन जेवची. कितले प्रयत्न जेवका पळय ताजे खातीर म्हळेलें यदग्रे विषमीव सुरवेक आमकां मस्त कश्ट जाता म्हण चांग अभ्यास एक जेवका जाल्यार तो अभ्यास करता जाल्यार मस्त सतत जावन एक प्रॅक्टीस जेवका वय एक चांग विशय जेवका म्हणजे कितली प्रॅक्टीस करता आमी. तशी खंय सामान्य जेवण पळय एक गद्दो तांतू मस्त भरती फसल येवका म्हण जाल्यार ते गद्द कोसून 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 माती हद करताची मागीर माती हद करून तांतू गोबर घालून फर्टायल जावच्या सोडताची मागीर ओपास उदक घालून ओपास ते प्लो करताची माती ओपास वयर तो करताची मागीर तांतू भितर भात घालताची भात घालतना भाता झाड येवची पशी चड कसो येता काट झाड म्हणटा पळय तें येता त्या ताका कसलें जेवका म्हणना ताका संभ्रम करका म्हणना तें भरती वाडतर वता जाल्यार ते पळय भात एक भाताचें एक फल मेळका म्हूण जाल्यार आमी कितले सकडी गोळका जाता पळय तेंची ते खाली इतले उदक पयस आसल्या पुरो कितले ते वायट झाड नाका आशिल्ले पळय काट झाड म्हणटा ते जाता पळय ताका कसले प्रयत्न करका म्हणना ता जितले ते जातोर वता भरती जाता तशी ताका कसले बीज घालावे ना आमी घालनी ता जितले बी पडटा व्हड जाता बी पडटा वापस पावस येता ना वापस येता तशी बगी वाडटा तेंची एक भात जेवका जाल्यार आमी कितले प्रयत्न करता. तशीची सात्वीक सूख सतत प्रयत्नान मात्र आमकां सात्वीक सूख मेळचें. इंद्रिय निग्रह करता मन निग्रह करता कांय इंद्रिय निग्रह आनी मन निग्रह सांगिल्ले तितले सुलभ न्ही मस्त प्रयत्न करता एक पंत तें सात्वीक सूख मेळ्ळें मागीर खंयचेय एक आशी आनीक दुसरेक पुरय जेवका म्हूण ना. तशीची सात्वीक सूख मेळ्ळी नंतर मागीर आमकां कसले आशी भरना. तशी आतां कशी तें म्हळ्यार आमी आवळ पुराय जनान धात्री म्हणटा पळय आवळो आमला त्या पुराय जनांनी खाल्ला खावन पळयला वय त्या सुरवे खातना तांतू एक आड्डूक रुची मेळटा मागीर आमचाणी मेळटा ते जाल्यार ते खावन कडेर एक पंत उदक पिया कितले गोडक जाता पळय. तशीची सात्वीक सुखा खातीर करची प्रयत्न ते सुरवेक भारी कोडू जाल्यार मागीर अमृतशी गोड जाता खंय तें. तशी सात्वीक सूख इंद्रिय आनी मन निग्रह केलेल्याचें फल म्हूण जालें. इंद्रिय सूख बाह्य वस्तू कसो पळय ताका आश्रय पावता जाल्यार इंद्रियाक तांकां जावका आशिल्ले चांग वस्तू ते भारी सूख दिता जाल्यार सात्वीक सूख भायच्यान पावची न्हय. मन इंद्रिय निग्रह केल्ली म्हूण जाल्यार आंतर्यांतू एक लायक सुखाची अनुभूती जाता पळय ते सात्वीक सूख त्या वय परमात्माला अनुग्रहान मेळचें म्हूण म्हणटा कृष्ण. आतां राजसीक सूख कसं म्हूण सांगता पळया. विषयेंद्रिय संयोगात यत्तदग्रे अमृतोपमं परिणामे विषमिव तत्सुखं राजसं स्मृतं. विषय इंद्रिय संयोगात यत्तदग्रे अमृतोपमं परिणामे विषमिव तत्सुखम राजसम स्मृतम. राजस सूख म्हळ्यार कसं न्ही म्हूण सांगता इंद्रियाचे संयोग एक विशयान सूख मेळचें म्हळ्यार दोळ्याक कसलें सूख ते मनशाक भिन्न तसच्या रुचिंतू ಕೆಲವು ಜನ ಫಿಲ್ಮ್ ಪಳಿಲಾರ ಸುಖ ಕೆಲವು ಜನ ದೇವ ಪಳಿಲಾರ ಸುಖ तशी ते विशयांतू
इंद्रियाचे एक संयोगा विशयांतू संयोग म्हणते ते इंद्रियाचे विशयाक संयोग जाला रे ताजे निमती सुख जेवचेस पळय त्या सुरवेक अमृतशी भारी संतोष दिता कडेयेर म्हणटन विशशी मस्त पळय एक नमने बाद जाता खंयचे सुख सुरवेक अनुभव करतना भारी सुख दितकी मागीर ते दुःख जावन परिणाम जातकी ते राजस सुख म्हणटाची हे आंतरीक सुख न्ही बाह्य सुख बायची विशयाक आनी आमगेल इंद्रियाक मेळचे कसं की एक तत्काल सुख म्हणटा पळय तसले एक क्षणिक सुखाची मागशी चमकल्यार ताजे परिणाम भारी घोर जाता तशी विशय सुख अनुभव करच्यानच जग म्हळें न्ही अनुभव करचे जाल्यार ते अनुभव म्हळ्यार सगळो दीस तेचे जाय म्हूण न्ही ते मिक्कून रबका म्हळ्यार कितले जाय तितले हिता मिता अनुभव करचे ते श्रेश्ठ तशी तांतू भितरी कसं न्ही म्हळ्यार दोनी एक चट अशी आसा तें भारी दूख हाडटा कसले म्हळ्यार एक आहाराचे खाणाचे चट आनीक दैहीक चापल्य ते एक सिदा सिदा सांगचे जाल्यार क्षणिक सूख कोणेय एक गेलवून घेवका म्हळ्यार भारी एक कश्टाचें तें जाल्यार पुराय जनाला अशें कसलें ते क्षणीक जावन आशिल्लें सूख आमी पावका म्हणलेलेत न्हय ताचे खातीर पुरंदर रंगविठ्ठलदासान म्हणलेलें तें हरी भजने माडो पुरंदरदासान हरी भजने माडो निरंतरा मागीर ते तांतू भितर आसा कसलें ಮೊದಲು ತೋರುತ್ತಿದೆ ಮಧುರ ವಿಷಯ ಸುಖ ಕಡೆಯಲ್ಲಿ ದುಃಖ ಅನೇಕ ते राजस सुख म्हळ्यार कसलें म्हळ्यार सुरवे भारी संतोष दिता मागीर दुःख राजस जनस एक सासमा इतलें सूख तांकां संवसारांत मेळचें काय ते सासमा इतलें सूख मेळचे खातीर ते समुद्रा एक तितले कश्ट राजस जनांक मेळटा तशे खातीर पुरंदरासाल पूत तो रंगविठ्ठलदास म्हूण सांगून तो एक कीर्तन सांगता कुरुडू नायिता संतेगे ಬಂತಂತೆ ಅದು ಏಕೆ ಬಂತೋ म्हळ्यार एक कुरडी सुणे सांते आयला म्हळ्यार कसलें प्रपंच आयला कुरडी सुणी म्हळ्यार ते अज्ञानी मनशाक सांगचे तांणी ಅದು ಏಕೆ ಬಂತೋ कसो खातीर आयले ताजे अभ्यास कसले ते सांतेंतू ते आशिल्ले पुरे आंगडी गूण पळयता गूण पळयतना तै खंड सक्करे हितवल्लವಂತೆ खंड ಎಲುಬು ಕಡಿದಂತಂತೆ म्हळ्यार थंय एक कडेन कडे साखरेची राशी घाल्ला विकूक ते न्हिजावन जिवाहीत जाल्यार ताका ते नाका दिसता ते खंड एलुबू कडितंतंते म्हळ्यार थंय एक कडेन कडे साखर घाल्ला जाल्यार ते मनशाक ते पळय नाका तो कसं करता म्हळ्यार एक ते सुण्यान कुडुडू नाय तांतेके म्हणटात ते सुण्यान हाड्डाचे आशे वचून खंयचेय तुकून हाडून चाबून घाल्ले बरीक तशी आत्मशरीर कोण घेवन येयला पळय ताणें हांगाची सुखाक मस्त आशी ताका आनी येवन कसलें आयलो म्हूण म्हणलेलें निजावन आमकां उद्देश कळना जाल्यार परमात्माला अनुग्रह जाल्ले म्हूण जाल्यार आमी कसलें हांगा येयल्याची म्हणलेलो उद्देश आमकां कळूनच म्हूण येना तशी जाल्यार कोण जिवात्म शरीर घेवन आयल की हांगाचे एक सुखाक आशी पावन कसलें आयल म्हणलेले एक उद्देश ताका विसरून वता तशी सांतें तसोची विंगड विंगड आंगडीक गूण गूण भोंवतरच खंय ताजे अर्थ कसलें म्हळ्यार 84 ಲಕ್ಷ ते योनींतू म्हळ्यार 84 ಲಕ್ಷ योनी तांतू घून 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 कडेर एक मानव शरीर मेळटा जाल्यार ते शरीर मेळ्ळे उद्देशूची म्हळ्यार कसले खातीर तें शरीर आमकां परमात्मान दिला आमकां गोतना जाल्यार कसकी खातीर एक शरीर आमकां मेळटा वय आमकां गोतनासचें पुरो जाल्यार तें शरीर मेळका जाल्यार कसकी एक कारण आसूंका न्हय तशी परमात्मान
आमकां शरीर कसले दिला ते उद्देश आमकां कळना जाल्यार परमात्मालो अनुग्रह असं म्हूण जाल्यार आमकां शरीर मेळिल्लो उद्देश कसले पुरो आमी कसं जावन आशिल्ली पुरे कळटा. ते कळ्ळी नंतर तशी शरिराचे एक उद्देश त्या कळ्ळी नंतर ह्या जन्माचे कर्म पुरे निर्धार जावन वता. तशी बाह्य सुख म्हळ्यार राजसीक सुख सुरवेक भारी आनंद जाता, कडेर म्हणटना मस्त दुःख दिता ते. तशी प्रति एक पंथा इंद्रिय सुख अनुभव करची तसले एक योग मेळटना ते योग म्हणचे न्ही ताका सामान्य एक वेळ मेळटना ते खंयची वस्तू आमी जावका म्हण लेखता पळय ताजे दास जेवचे म्हळ्यार तें आमकां जावका म्हण दिशिल्लें न्हय. तशी ताजे एक चट जेवचे त्याची रानाक चमकल नंतर एक आतां वानप्रस्थानी म्हूण सांगून रानां वतात न्हय ते कसा खातीर म्हळ्यार हें बाह्य सुखाक राजसीक सुखाक अपेक्षा पावचे उणी जाता म्हूण सांगून ते दुख्ख दिवचेच केन्नाय. तशें जावन तांणी खंयचेय एक दुरभ्यासाक वचना नशी आसुका जाल्यार एक तेच म्हणलें राजसीक एक सुख त्याची श्रेष्ठ म्हणून लेखूनच भारी कश्ट जाता ते व्यसन शूर जाता. ते खंयचेय एक व्यसन शूर जालें म्हूण लेख्या ताका म्हणलें मोदल सुख मोदल तोरती ते मधुर विशय सुख सुरवे सुख मागीर दुख्ख आयलें. आतां एक जिब्बेर उच म्हळेल मनशाक कसल करता म्हणून कळका जाल्यार अवधूत गीतेन तो अवधूत दत्तात्रेयान सांगिल्लें तसं न्ही म्हूण म्हळ्यार आमी इंद्रिय चापल्य ताका पडचें म्हूण म्हळ्यार ताजे अर्थ कसले इंद्रिय चापल्य आमकां आमी नाश करून घेवचें. कशी एक झळके ते गाळ म्हळ्यार ताका एक झळकी दवरूंक एक साधन घालता पळय न्हय तूं ताका तुदी एक हुक कशी आसता काय तंतू ते झळक्या खावच्या म्हूण एक प्रे एक किडू जावं कसले दवरताचे ताजे आशेक झळकी येता ते चाबता चाबली नंतर ताका सोडाच्या कळना. त्या वेळाक ते हस्ती म्हळ्यार आतां खंयचे एकांक म्हणलें हें झळके ते गाळाक मेळ्ळे न्ही ते धरले ते ताका कसो आशे दिलेली जीब म्हळेले इंद्रियाचे चापल्याक मेळ्ळे ते झळके वय ताजे जिब्बेचे आशेक रुचीचे आशे वचून ते गाळाक कसं घालना पळय ते धुरू चमकले ते धुरू चमकल कुडले ताजे ताळ्याक ते गाळ शिरकले मागीर ते मोरका जाता. तशीच ते पुरे तामसीक सुख आनी हें राजसीक सुख म्हणून आनी तामसीक सुखा विशीं परमात्मान कसं सांगला पळय यदग्रे च अनुबंधे च सुखं मोहनमात्मनः निद्रालस्य प्रमादोत्थम तस्सामसम उदाहृतम. खंयचें एक सूख सुरदुकून कडेर तई आमकां जेवकाची म्हूण सांगून सतत ते सूख भोगूक अभ्यास करून ते सुखाचे मोहाक भ्रम्याक आमी पडटा पळय आनी सराग न्हीद आलस्य कसलकी एक चुकी प्रमाद ते पुराय जातकी ताका तामसीक सूख म्हणटाची म्हळ्यार मनशाक एक वास्तव स्थिती कसले म्हळ्यार एक्चुअल आमी कसले म्हूण म्हळेलें आमगेली परिस्थिती कळना नशी आमी भ्रमे पडचेस निजाव न्हू कसलें ना जाल्यार ओडरायू म्हूण लेखून भ्रमे पडचे म्हणटाची हें भ्रमे घालचे सूख आसा पळय तामसीक सूख म्हणटाची. तशी मोह करता ते मनशाक अज्ञानी करता आनी ते मनुश्य कसो लेखता भारी संतोशार आस सुखार आस म्हणून ते भ्रम्यांत आसता तो निजावन तो भारी कश्टार आसा ते तामस सूख म्हणून घेता. हांतू सुरवेकय सूख ना कडेकय सूख ना केला व दुश्चटाक तांणी सिरकताची आनी ते दुश्चट आतां
एक उदाहरण एक सांगचेला री एग्जांपल सांगचेला री पिवच्या अभ्यास शुर्जल म्हणलिक्या ತಂತು ಮೆಳ್ಚಿ ಸೂಕಸ್ಪಳೆ ते तामसिक सूक ते भ्रमे ते मोह ते पिवचे विषय अंतू तांक मोह पिव्या म्हणून भ्रमी कसं नाही आम्ही भारी सुकार असायची म्हणून निजाम ते मोह बदल सुखार असतावे ना ताजी निमती कष्टही चढ इत्या क म्हणून म्हळ्यार कसं की सकडी प्रॉब्लेमचं शूर जाता ताजी निमती वय बॅ कसं की देहाक अनारोग्य कसले शूर जाता नावे घरांतू सुकाराश्च्या जायना बायल चरड मालवटो सुकाराश्च्या जायना तांकां बाधे दिवचे जाल्यार तागेल मात्यांतू तो सुखावरस तक्का ಗೊತ್ತು ना तो खंयची एक सिच्युएशनान तो सिरकतरस म्हणून तेंची अन्यक व्यसन आमी म्हणटा पळय जुगार खेळचे ते इस्पिटा अन्यक दुसऱ्याक दुड्ड दवरन एक पंत दुड्ड मेळचे तोडो मागीर ताजी चट शुरचेले बई बॅ मेगेल इतली सुखाच कोणय ना मागीर बशील कडेन एक भ्रमे पडचे तांणी केळो बसतना आजी कळून घेतल्या इत्या पाय मेळ्ळे म्हणजे जाक पटना मग अशें तशें या पळय तामसीक सूख म्हणून घेता तशी अंतू सूख नांची ना सुरवे सूख असवे ना मागीर कडेर ताजी फल सूख असवे ते वयना जाल्यार दुख्खाचे सागरा बुडतात न्ही एक भ्रम मात्र आमकां सूख आसा म्हणून तशी तेंच हांगा दिला आपण निद्रालस्य प्रमादोत्तम तत्तामसम उदाहरतम निद्रेंतू एक सूख मेळचें निद्रेंतू केलव जाणां न्हीद म्हळ्यार जालें तांत एक सूख मेळटा त्या निद्देची सूख मागीर आलस्य सगळो दीस आळसाई ताजीन मेळचें एक सूख काम करचें कना आळसाय नुतो एक कडेन बसचें प्रमाद म्हळ्यार अज्ञानान जावचें सूख तेचें सांगलें आमी सुखार आसाचें म्हळ्यार एक भ्रमे हे पुरय सूख म्हूण दिसचें तसलें जावन आतां हें हांव लौकीक विशय बाह्य विशयो सांगता आसा इतें म्हळ्यार सुलभ जावन अर्थ जावचें हें पुरय तामस सूख म्हणून घेता पळय मनशा एक न्हीद जावका वय बॅ कितली जावका 6 घंटो ಕೆಲವು ಜನ आम्ही अभ्यास केलेले बद्दे ಕೆಲವು ಜನ 5 ಗಂಟೆ न्हीद पावता ಕೆಲವು ಜನ न्हीद उणी कोण दीस 4 गंटे न्हीद जाल्यार तांकां मस्त पावता सगळे दिवसाक तशी जाल्यार तामस ही जन आसा पळय तांणी सगळो दीस न्हीद जाल्यार आनीक न्हीदोया म्हळ्यार तांकां दिसता शिवाय तृप्ती म्हळेलें ना तें न्हीद काडटना एक सूख मेळटा पळय तेंची सूख म्हूण भ्रम्यांत आसतात तांणी गट्टी न्हिदतात सगळो दीस न्हिदतात हांव सुखार आसा जाल्यार मनशा वाट चुकोवची त्याची कसं सूख कळून घेतलें ताणें सगळो दिसो न्हीद आळसाई चुकी तांतू बुडलो म्हूण गेल्या मनीस चांग वट्टे वच्चे कशी परमात्माला ध्यान करची पशी चड न्हीद काडल्यार परमात्माला ध्यान करूं जातवे तशी त्या मनशाक एक वाट चुकोवचें म्हूण तशी तागेल न्हिदेन तो आतां पळय एक सात्वीक मनशाक मस्त वेळ न्हीद जाल्यार तागेल्या मनाक कसो येता अयो कसं की साधन करीत आशिल्लें हांव सगळो दीस न्हीद काण घेवन म्हगेला एक चांग वेळ पाड करून घेतली न्हय म्हूण दिसल्यार त्या तामसीक त्या पळयना ताका न्हीद एक सूख दी तशी दिसता तशीच तामस सुखी म्हणजे कोणाक म्हळ्यार तांकां आळसाई चड आसता खंयचे काम जावो ते कोरका जाल्यार वेळाक समर्पक रितीर तांणी करयनाचे आतां केल्यासे मागीर केल्यासे पांय करता अशीच नेमान घालताचे आळसाय तांकां आनी कसलें एक काम सांगलें आजी जायना आजी आंगा पुराय दुखी पांय पळया आजी मात्या दुखी पांय पळया जेव्हा थंय एक कडेन वच्चें आशिल्लें हांगे कडेन आपयला आजी जायच ना म्हूण सांगून खंयचें कामय करच्याक मुखार घालचें ताणें नाका पांय पळया हें आळसाय तशी तामस सुखाच्याक न्हीद आळसायीन तूं पुरय सूख मेळटा जावन तें काम जायना न्हय म्हळ्यार व्यथ ताका ना काम वरलें नवें म्हूण म्हळ्यार एक कुशी मांदर ताका तशी कसलें एक ताका ताण करचें चुकीन तूं हांव कर्म मुखार घाल्ला म्हळ्यार तूं ताका कसलें व्यथ ना दुख्ख ना भारी कुशी ताका हांव कोरका आशिल्लें तें काम करता म्हणून म्हळ्यार कशें ताका फटिंगपण करून ताका मोस केलो पळय हांवें ताका कळीन हांव मोस केला म्हणून तो हांव बद म्हणलें खून चमकलो म्हूण सांगून ते तांणी ताजे वयर एक जंब कोचूच्याकय आसा आतां न्हीद जाल्यार आलस जाल्यार आनी प्रमाद म्हळ्यार कसो न्ही म्हळ्यार तांणी तांगेलें काम कसो म्हूण पळयनाशी विंगडाल काम करूं वचचें नाका जाल्यार करून तें काम पाड करून सोडचें तांकां कसो की एक कुशी जालें तांकां तें प्रमाद म्हणून घेतलें
तशी रजोगुणीक केदनाय चुकी म्हळ्यार कसले म्हणून सांगल्यार तो स्वल्पपुणी चुकी सम करून घेवच्या पळयता जाल्यार तामस ही जन पळया तूं करलेले चुकी म्हूण सांगल्या ताका कसले बेजारूय ना केल्ले चुकी वापस हे करता आनी चुकी म्हूण सांगिल्ले जनाचे तो आनीक बाद दिता हे तामसी गूण जाले. तशी आतां कृष्ण सांगता हे सात्वीक राजसीक तामसीक गूण सगळे पृथ्वीन तूं खंय सोण आशिल्लें ना म्हण. न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिजैः मुक्तं यदेभिः स्यात् त्रिभिः गुणैः. बुंचेर जेवो स्वर्गार जेवो न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा. स्वर्गो भूंय स्वर्गाची देवतेलंतू कोणा जाल्यार सत्वं प्रकृतिजैः मुक्तं यदेभिः स्यात् त्रिभिः गुणैः. प्रकृतीन जेवचे हे तिनी गुणांतू केदनाय एक बिडगड जाल्ले म्हूण म्हणलेले प्राणी हे लोकांतू ना म्हूण म्हणीत. लोक म्हळ्यार सगळेच आतां पळय भुंयचेरी स्वर्गारी एक देवतेलांतू म्हणलं स्वर्गार आसूच कोण देवते हे प्रकृतीचे तिनी गुणच पळय खंयचे सात्वीक राजसीक तामसीक देवतेंक काही सोण आशिल्लें ना ते. आतां परमात्मो त्रिगुणाचे विशय जावन एक कसं सांगचें विस्तृत जावन आशिल्लें एक ज्ञान अर्जुना दिता तो. आतां कृष्ण जीव स्वभाव शरीर घेवन येयले जिवाल एक स्वभाव ताजी विवरण दिता. हे भुंयचेर जेवो ऊर्ध्व सप्तलोक म्हणटात खंयचे आतां सांगले पळय ताणें कसं न्ही म्हणून दिवि देवेषु वा पुनः. तशी भुंयचेर जेवो ऊर्ध्व सप्तलोकांतू जाल्यार जेवो समस्त जीवराशी हे प्रकृतीचे त्रिगुणाचे अधीन तरसच केदनाय खंयची लोकांत असो. तशी प्रति एक जीव प्रकृतीन तुज्या जाल्यार हे तिनी गुणाक बद्ध जावन आसता आनी प्रति एक जिवांतू हे तिनी गूण ओटो मेळ नासता. तो सात्वीक 100% सात्वीक म्हणून आमी म्हणचे ते कोणेय हांगा येयल जन परिपूर्ण सात्वीक म्हणनाची 100% सात्वीक म्हणनाची 100% राजसीक म्हणूय नाची तशीच 100% तामसीकय ना. तशी त्रिगुणय हे त्रिगुणाचें मिश्रणच पळय म्हळ्यार एक मिक्सिंग म्हणटाची म्हळ्यार ते सात्वीक राजसीक तामसीक आमी करचे न्हय ते एक जिवाले शरिरांतू ते तिनी गुणय येता ही ताका म्हळ्यार शरीर खंयच्यान जेवचें पंचभूतात्मक प्रकृतीन हे प्रकृतीचे गुण न्हय हे सात्वीक राजसीक तामसीक. तशें जावन एक त्रिगुणच पळय हे पुराय ताका योग्य जावन आशिल्लें कर्म कसले ते कर्म एक कसं म्हणचे त्रिगुणाक सात्वीक राजसीक तामसीक त्रिगुणाक संबंध पाविल्लें कसले कर्मच पळय ते त्रिगुण म्हणून म्हणलेले त्रिगुणाक समजावन आसूचे कर्म ते. तशी ताजी ना मिळचे एक वर्णच पळय ते आतां एक त्रिगुण ताक समजावन आसूचे ते सात्वीक राजसीक तामसीक गुण ताक समजावन आसूचे कर्म तांणी करताचे. आनी हे हाका कारण कसं जाता म्हळ्यार त्रिगुण. आ त्रिगुणाक समजावन आसूचे रितीरी परमात्मो सांगतना गुणकर्म विभागश चतुर्वर्णी मया श्रेष्ठवा म्हळ्यार गुणकर्म विभागश म्हळ्यार परमात्मो सांगता असो 4 वर्ण हांव थंय एक 3 गुणाक समजावन आसूचे रितीर सांगेल. शिवाय तो सांगता वेद प्रमाण इत्यादी प्रमाण ग्रंथ म्हणटाचे वेद इतर कसले सत्यशास्त्र हे पुरे प्रमाण ग्रंथ तांतूं भितर जाती म्हूण म्हळ्यार विशय ना. जाती म्हूण आमी आतां चिंतन करचें पडलें तें हे जाती म्हळ्यार अशें तशें हे आमी आतां आमगे खातीर करचें हे समवें असल पुराय मनांतू येता. आनी
एक वर्णव्यवस्था म्हण म्हळ्यार जाती न्ही ते जाती आमी केलेले वर्ण म्हण म्हळ्यार एक समाज चंद्र चोलका जाल्यार इतले चार नमुने जन असुका म्हण सांगून आनी वर्ण म्हण म्हळ्यार सुरवेका सांगता पळय कसले म्हण म्हळ्यार जिवाचे एक त्रिगुण संबंधी स्वभाव कसले आस तेता जे ताका समजावन आमगेले वर्ण म्हूण सांगून स्वाध्याय आनी एक एक कसले एक स्वाध्याय आमी केल्ले म्हूण जाल्यार आमकां हे पुराय विशय अर्थ जाता फक्त न्ही अर्थ जायनी परमात्मा कोणाकय एक गुरू रुपार पेटयता तशी जावो आतां एक स्थूल जावन सांग जाल्यार सात्वीक राजसीक तामसीक म्हूण म्हणलें पळय ते देवते मनुष्य दैत्य म्हूण लेखूत स्थूल अर्थ तो देवते सात्विक मनुष्य राजसीक दैत्य तामसीक जाल्यार हे त्रिगुण विभाग हांगा देवते सात्विक मनुष्य राजस म्हूण थंय एक दैत्य तामस म्हूण तशी विंगड जावचे न्ही तशी त्रिगुणा विभाग करची कशी त्रिगुणा निमती तशी प्रति विभागांतू मागीर तीन तिनी सकळी विभाग आसचे म्हळ्यार हे आमी फायच्या दिसा पळया आजी सांगिल्लें म्हळ्यार हें ಸ್ವಲ್ಪ गोंदळ जाता तशें जावन फाय विस्तृत जावन पळोवया आजी सांगिल्लें सरभई भगवद्गीतेचे विशय परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्री हरिकृष्ण अर्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।